महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागलीय. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी रान उठवल्याच्या नंतर आता संपूर्ण पवार कुटुंबीय मात्र दोन नेत्यांवर संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. ते दोन नेते महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो, रोहित पवारांनी संशय घेतल्याच्या नंतर जय पवार आणि सुरेंद्र पवार यांनी देखील आता संशयाची सुई तिकडे उडवली आहे. म्हणून आता या दोन नेत्यांचा राजकीय खेळखंडोबा होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. असतानाच आता राष्ट्रवादीचे 41 आमदार शरद पवारांच्या छत्रछायेकडे येणार, ही सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्यापर्यंत पोहोचतीये. सुनित्रा पवार यांच्याकडे सत्ता टिकणार नाही आणि भाजप मात्र संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, याची भीती आता बहुतांश 41 आमदारांना वाटू लागलीय. 1-2 आमदार वगळता सर्वच्या सर्व आमदार शरद पवारांच्या छत्रछायेखाली आता यायला सुरुवात झालीय आणि त्यातूनच जय पवार बोलायला लागले. म्हणजे आता संपूर्ण दादांच्या कुटुंबियांनाच या दोन नेत्यांवर संशय येण्यास सुरुवात झालीय. पटेल आणि तटकरे यांनी घेतलेल्या भूमिका संशयास्पद आहेत. ज्यावेळेस अजितदादा पवार यांचा अपघात झाला त्यावेळेस मात्र या नेत्यांनी लागलीच 2 दिवसांमध्ये सुनित्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. इथूनच संशय बळावला. तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारांनी देखील या दोन नेत्यांवर विश्वास ठेवायचा नाही, अशी चर्चा सुरू केली. आता जय पवार बोलतायत, जेव्हा ब्लॅक बॉक्स जळाला म्हणजे हा घातपात आहे असं म्हणाले, तेव्हा पटेल तटकरे बोललेच पाहिजे. त्यांनी त्यावर आपलं विधान केलं पाहिजे. कारण की जेव्हा रोहित पवार बोलतात तेव्हा पटेल आणि तटकरे म्हणतात की हे राजकारण चालू आहे. परंतु आता स्वतः अजित पवारांचा मुलगा जर यावर भाष्य करत असेल की ब्लॅक बॉक्स जळाला म्हणजे इथे काहीतरी काळं बेर आहे, असं जर म्हणत असेल तर पवार यांच्या मृत्यूप्रकरणी पटेल तटकरे यांनी आपली बाजू मांडली पाहिजे. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज द्यायला कुणीही तयार नाही. मग प्रश्न फडणवीस, शिंदे, पटेल, तटकरे यांना विचारला पाहिजे. कारण की रोहित पवार राजकारण करतात, जय पवार बोलले ते सगळं खोटं आहे का, या सगळ्या बाबींवर या दोन नेत्यांनी आपलं भाष्य केलं पाहिजे. आता नव्हे तर आता सुरेंद्रराव हुई देखील यावर संशय व्यक्त करू लागलेत. मेन राजकारण पटेल तटकरे यांच्या भोवती फिरतंय. कारण की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचा मृत्यू झाल्याच्या नंतर या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी सूत्र आपल्या हातात घेतली ती मात्र बघताना संपूर्ण महाराष्ट्र यांच्याकडे संशयाच्या भूमिकेतून बघत होता. म्हणूनच अजित पवारांचे सगळेच आमदार टेन्शनमध्ये आहेत की या दोन नेत्यांनी जर पक्ष ताब्यात घेतला तर पक्ष कुठे टिकणारच नाही, अशी भीती आमदारांना वाटू लागली. म्हणूनच काही आमदार जवळजवळ 41 पैकी 40च्या आसपास आमदार शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आता बघू लागले आहेत. सगळे आमदार शरद पवारांकडे का जाणार आहेत, याची 5 महत्त्वाची कारणे आहेत मित्रांनो. ती कारणे कोणती? आता आमदारांचा पटेल तटकरे यांच्यावर संशय आहे. त्यांच्यावर आता विश्वास राहिला नाही. अजित पवार गेल्याच्या नंतर या दोन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, यांचं राजकारण बंद करावं, यांना बाजूला सारावं अशी मागणी काही आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे सगळे आमदार शरद पवारांकडे जाणार, याची 5 महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं कारण मित्रांनो आहे ते म्हणजे रोहित पवार यांनी निर्माण केलेला संशय. मित्रांनो, पहिल्यांदाच रोहित पवार यांनी आपली पत्रकार परिषद घेऊन दादांच्या मृत्यूप्रकरणी संशय निर्माण केला. हा सगळ्यात मोठा दावा रोहित पवारांचा त्यांच्या गडातील सगळ्याच्या सगळ्या आमदारांना आवडला आहे. जरी रोहित पवार शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार असले तरी देखील दादांचा मृत्यूप्रकरणी रोहित पवार ज्या तडकाभडकीने विषय मांडतात, हे सगळे विषय अजित पवारांच्या गटातील सगळ्याच्या सगळ्या आमदारांना आवडले आहेत. पटेल यांचा फोन काय येतो आणि दादा गाडीच्या ऐवजी विमानाने प्रवास करतात. संध्याकाळी 6ला दादा पुण्याला येणार होते, मात्र संध्याकाळी 8 नंतरच ती सगळी प्रकरणं बदलली गेली आणि दादांनी सकाळी विमानाने प्रवास केला. या सगळ्या घडामोडी आता सगळ्यांसमोर आहेत. त्यामुळे पटेल आणि तटकरे यांच्यावर आमदारांचा विश्वास राहिला नाही, असं काही आमदारांचं थेट म्हणणं येत आहे. हे पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे नेतृत्वाचा अभाव. आता अजितदादा गेल्याच्या नंतर वहिनींना पक्ष तेवढा सांभाळता येईल का, ही सध्या भाबडी अशा आमदारांना राहिली आहे. कारण की जर वहिनींनी जर पक्ष व्यवस्थित सांभाळला नाही
तर भाजप अख्खा राष्ट्रवादी पक्ष गिळंकृत करेल, सगळ्या आमदारांना आपल्याकडे प्रवेश करून घेईल. तेव्हा राष्ट्रवादीच्या आमदारांना ही महत्त्वाची भीती आहे की जर असं पुढे घडलं तर पवार तटकरे यांच्याकडे जर पक्ष गेला तर मात्र आपलं राजकारण कायम राहील. स्वतःचं राजकारण पुढे करण्यासाठी हे दोन नेते पुढे येतील. तेव्हा आपला काय? आज हा विश्वास सध्या आमदारांना राहिला नाही. तिसरं कारण म्हणजे भाजप गिळंकृत करेल याची भीती आहे. नेतृत्वाचा अभाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये. नेतृत्वाच तसा मोठा अभाव आहे. दादांच्या जाण्याच्या नंतर आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नेतृत्व तेवढं चांगलं राहिलं नाही. आणि जर असंच नेतृत्व राहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या संपूर्ण पक्षाला आपल्या पक्षात घेतील, सगळ्या आमदारांना खेचून आपल्या बाजूने वळवतील, याची भीती सध्या काही आमदारांना लागून राहिलेली आहे. त्यामुळे भाजप गिळंकृत करण्याआधी शरदचंद्र पवार यांच्या छत्रछायेखाली आपण जाणं आणि ते राहणं हे आमदारांना आता बरोबर वाटतंय. दुसरीकडून आमदारांना ही भीती की आपला निधी मिळेल का, या सगळ्या बाबींवर आमदार मात्र आता थांबलेले आहेत. चौथी भीती वाटते, स्थानिक राजकारण करणं अवघड जाईल, अडचणी वाढतील, भाजपशी संघर्ष होईल. जर आपण अशा प्रकारे सुनित्रा वहिनींच्या आधिपत्याखाली राहिलो तर मात्र भाजप आपणाला स्थानिक राजकारण करू देणार नाही. सगळ्याच्या सगळ्या आमदारांना मिठीत पकडून, चिमट्यामध्ये पकडून पूर्ण राजकारण बाजूला सारेल. म्हणूनच त्यांना भीती आहे ती भाजपची. पाचवा मुद्दा त्यांना असा वाटतोय अजितदादांचे भाजपवरील टीकास्त्र. पुण्यामध्ये अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती आणि शरद पवार हेच आमचे खरे जवळचे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न दादांनी केला होता. त्यामुळे आगामी काळामध्ये शरद पवार यांच्या सोबत जाणं हे आपल्याला बरं पडेल असं आमदारांना वाटतंय. मूळ घराकडे परत येणं हा भाजपपेक्षा खूप मोठा चांगला कर बऱ्याच आमदारांना वाटतो. त्यामुळे आगामी काळामध्ये अजित पवार यांच्या जाण्याच्या नंतर शरद पवार यांचे नेतृत्व खूप चांगले असं आमदारांना वाटणं साहजिकच आहे. याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.